अहिल्यानगर जिल्ह्यात 13,000हून अधिक रेशन कार्ड रद्द. कारण काय? रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मिशन सुधार मोहिमेअंतर्गत तब्बल 13,000हून अधिक रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या धान्य वाटपातही मोठी घट झाली आहे. शासनाने संशयास्पद लाभार्थ्यांची छाननी सुरू केली होती. जिल्ह्यातील 38,737 संशयित लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली. त्यापैकी 12,631 लाभार्थी अपात्र ठरले असून त्यांचे रेशन तातडीने बंद करण्यात आले आहे. वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असणे, 4 चाकी वाहन, आयकर भरणारे कुटुंब, शासकीय नोकरी, दुबार नावे, मृत व्यक्ती, स्थलांतरित किंवा दीर्घकाळ निष्क्रिय शिधापत्रिका ही अपात्रतेची प्रमुख कारणे आहेत. या कारणामुळे ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याचे 212 मेट्रिक टन धान्य आवंटन कमी झाले आहे. मात्र एक दिलासादायक बातमी म्हणजे ऑगस्ट पासून रेशन दुकानांमधून गहू आणि तांदळासोबत मक्याचेही वाटप सुरू होणार आहे. त्यामुळे तुमचे रेशन कार्ड अद्ययावत आहे का हे एकदा नक्की तपासून घ्या.